करण्याचं काम करणं मात्र एवढं सोपं नाहीये, परंतु हे मात्र करून दाखवले ते अनंत पाटील यांनी. खरोखरच चांगलं व्यक्तिमत्व आहे. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. थँक्यू. तर सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये एक चांगलं क्रिकेट या क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर सामन्याला सुरुवात होईल. दोन फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आमचे 12वे खेळाडू सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप हार्दिक स्वागत करीत आहोत. संकेश गावड हे सुद्धा मात्र जॉईन झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून. या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. राकेश म्हात्रे यांच्याकडून सुद्धा मात्र एक स्पेशल फरमाईश आले की संडे स्पेशल जय मल्हार सॉन्ग मात्र आजच्या दिवसामध्ये एक तरी होऊन जाऊ द्या. सुभाष कदम यांना मात्र ही फरमाईश आपण पाहतोय. आरती किनी यांच्याकडून सुद्धा मात्र निर्भय 11 महिला क्रिकेट बहाडोली संघाकडून सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा. मात्र आरती किनी मॅडम आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय संदीपजी म्हात्रे यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अरविंद पाटील, करण घरत, तदनंतर प्रतीक पाटील थँक्यू व्हेरी मच. त्यांनी सांगितलंय बिग फॅन ऑफ युअर व्हॉइस. तर थँक्यू प्रतीक पाटील. दिलीपजी किनी या ठिकाणी एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी ग्वाही दिली होती की 5 दिवस जेवढे चेंडू लागतील तेवढे मात्र माझ्याकडून घेऊन जा आणि ते शब्द मात्र त्यांनी खरोखरच पाळलेला आहे असं आपण पाहतोय. दत्तात्रय पाटील साहेब वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. अल्पेश भोईर ज्यांचा मी उल्लेख केला होता की सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणीमान परंतु उच्च विचार त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच डिस्कस करताना अनंत पाटील आणि अल्पेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात आमच्या साईड स्क्रीनवर. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. त्यानंतर जयेश पाटील, करण घरत, सूरज जाधव, करण घरत, प्रसाद गजरे या ठिकाणी नाईस टुर्नामेंट पुन्हा एकदा पाहायला मिळतात. पंकज पाटील या ठिकाणी आपण पाहतोय. करण घरत, जतीन पाटील, मुर्तुजा, जितेश बारी, जय पाटील, करण घरत, विनय घरत, योगेश सावंत, निलेश म्हसे, आकाश म्हात्रे या आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. दोन संघांमध्ये कडवी लढत पाहायला मिळते. वेलकम बॅक, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. राजेश घरत यांनी सांगितलं शिवाजी स्पोर्ट्स कडून हार्दिक शुभेच्छा आहेत. प्रभाकर किनी, विरज किनी पहिले चेंडू यावेळेला 10:29 रोहन गावड आतमध्ये येणारा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. 2 पंच ऑनफिल्ड विरल नायर अँड श्रीकांत भोईर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज टायगर स्पोर्ट्सचे ओनर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रोहिदासजी पाटील हे सुद्धा आपण पाहू शकतायत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. एक धाव अर्जित केली जाते. पहिली धाव मात्र आल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा हाय होताना आपल्याला पाहायला मिळतो. डी के पाटील यांनी सुद्धा मात्र सांगितलंय की चांगल्या प्रकारचं मात्र वसईफाडा चषक 2021 सुद्धा आपण पाहतो परंतु या ठिकाणी आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. मी कालच उल्लेख केला होता गॅटिंग मानकर याचा. आपण ब्ल्यू जर्सीमध्ये पाहू शकाल या खेळाडूला. शिर्डीचं मैदान ज्याने गाजवलं होतं असं खेळाडू जर आपण पाहिलं तर गॅटिंग मानकर. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा आहे या खेळाडूच्या नावावर. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. गॉटसन पॉकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आयवन काल काही जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि सुंदररित्या मात्र गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला मात्र परतीचं तिकीट मिळवून दिलं. हर्षल पाटील खास करून नाईस स्कोरर कुंदन किनी यांच्यासाठी ही कमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विजय भावर यांच्याकडून बेस्ट ऑफ लक मताने असं मात्र या ठिकाणी सांगितलं गेलंय. रुपेश भोईर, भूषण पाटील, हर्षल पाटील, स्वप्नील मोरे, प्रभात तरे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. तर चेंडू जर आपण पाहिले तर 2 चेंडू फेकले गेलेत. 1 धाव फलकावर रोहन आणि यश. यावेळेला यश याच्या बॅटमधून सरळ चेंडूला फेकून दिलाय 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट.
सामना 4 षटकांचा आहे हे मात्र ध्यानात ठेवायचंय. नवीन चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल कारण पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 7 धावा फलकावर. यश एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यानेच मात्र या ठिकाणी जरूर धमाका केला गेलाय. जबरदस्त अटॅकिंग मूड मध्ये मात्र पहिल्या षटकापासून आपण पाहू शकतायत. आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. कॉमेंट्री स्टुडिओकडून मी प्रमोद शेडगे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. धावांची गती फलकावर 7 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी समाप्तीवर झालाय. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पाहिलं बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र गॉडसन पुढे सरसावता. शॉर्ट सिली मिड ऑफला चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर 7 धावा 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. षटक क्रमांक पहिला आहे आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या मात्र माहितीसाठी हा सामना क्रमांक 2 आहे जो अंतिम 3 मध्ये जाण्याचा जो जरूर वर्चस्व कोणता संघ मात्र या ठिकाणी दाखवेल कारण अगोदरच आपण पाहिलं तर प्रांजल 11 संघाने मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खेळ साकारला. त्यानं 3 पॅकर हे मात्र जरूर अलाव असतील. धावांची गती स्कोरबोर्डवर 7 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑफ साइडला तंत्रशुद्ध फटका. इनसाइड आउटचा फटका. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय टायगर स्पोर्ट्स स्टँड कडे. मॅग्निफिसंट टायमिंग. 4 धावा. वेलकम मॉर्निंग. प्रदीपजी किनी या ठिकाणी उपस्थित झालेत. तर नगावे जे डेकोरेटर्स केलेले आहेत ते आपण पाहू शकाल. सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी आज मंच सजवला गेलाय. त्यांचं खूप खूप धन्यवाद. कलाकार आहेत ते सुद्धा. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. बॅटिंग मानकर मात्र पुढे सरसावताय. 1 धाव अर्जित केली जाते चपळाईने आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील मोरे, प्रभात तरेस, सागर गावड या ठिकाणी, हर्षल पाटील, भावेश भोईर, धर्मेश पाटील, साई वैद्य, गॅटिंग मानकर. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. कालच्या दिवसापासून पाटील मृदुल दिलीप याचा आयडी जर हरवला आहे एडवन वरून खास करून आपण पाहतो तर आपण तो कलेक्ट करा. तदनंतर भावेश भोईर, धर्मेश पाटील, साई वैद्य, सचिन भोईर, प्रियाल राव, साई वैद्य, थॉमस गेमिंग, विकास कांबडी, योगेश सावंत, घनश्याम पाटील, निखिल ओघे यांनी सुद्धा मात्र ऑल द बेस्ट कोळीवाडा या संघाला दिलाय. प्रवीण भोईर, काव्य राऊत, सूरज जाधव, एडी MK, महेश वरटा. आज संडे धमाल फायनल पाहायला मिळेल. पहिलं षटक आणि धावसंख्या 12 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगलदास घरत, आकाश म्हात्रे, प्रल्हाद वैद्य. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. योगेश सावंत, प्रियाल राऊत, कल्पेश म्हात्रे, काव्य राऊत हे सर्व मात्र आज पुन्हा एकदा विशाल दहागावकर बाळा मात्र या ठिकाणी जॉईन झालेत. वेलकम बाळा, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ज्यांनी सांगितलंय आम्हाला सुद्धा कमेंट दिले, थँक्यू व्हेरी मच. आकाश म्हात्रे, राहुल शिंगावे, चला घाई करा जरा, वेळ दौडू नका. विकास कांबडी, अमरकिनी, खूप छान स्पर्धा आयोजित केली आहे आणि उत्कृष्ट अंपायर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 संघांमध्ये धावसंख्या 12 धावा या फलकावर 12 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 2, गोलंदाज ऑस्डन. शिरसाळ स्पोर्ट्स अहमदनगर मात्र हा आणि आई 11 बोळी. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. थोड्याच वेळात आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना मात्र परवणी आणि एक चांगला सामना भेटीला येतोय. आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. 2 संघांमध्ये टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार, तारांकित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू खूपच बाहेर होता आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या वाईटच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते 14. आपण पाहतोय आमदार चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना. वरद किनी हे सुद्धा जॉईंट होत आहेत. वेलकम. सिद्धार्थ पाटील, MK गेमिंग, प्रल्हाद वैद्य, वरद किनी, त्यानंतर पाटील राहुल, वरद भोईर, साई वैद्य या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. प्रिन्स पाटील यावेळेला ऑन साइडला याचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल
मिडॉनचा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला येतोय. तत्पूर्वी एक धावेवर मात्र सॅटिस्फाईड व्हावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15 रन्स 15 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. रोहन गावड एक मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला गेला होता. योगेशजी गरत यांचं मात्र या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. रुपेश गरत थँक्यू व्हेरी मच. रवींद्र मात्रे, प्रिन्स पाटील, रोहित राले, त्यानंतर भरत भोईर, प्रिन्स पाटील, साधना माची. आज फायनल आहे. फुलटॉस चेंडू इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फटका. फ्रँकी मात्र याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. वन बाउन्स चौकार. या ऐकूया आपण डिस्क जॉकी. या विरहर गावाची शान आमची जीवदानी आई महान. या विरहर गावाची शान आमची जीवदानी आई महान. थँक्यू डिझो थँक्यू. 19 धावा या फलकावर. आई जीवदानी मातेचं हे सॉन्ग आपण पाहतो. आईच्या आधारावर ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला होता. एकदा वर्जित केली जाते. ऑस्टन पावकर एक चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला मिळतो. पहा किती एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नो पेन्स नो गेन्स, कष्ट विना फळ नाहीये. आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ऑस्टन पावकरच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण. धावसंख्या कुंदनकीने आम्हाला दर्शवतात की 20 धावा झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो एकंदरीत प्रथम फलंदाजी करताना ओमकार बॉयज मथाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट. चेतन सोनार जोडले गेलेत. रोशन गवारी, ऋतिक पाटील, पाटील राहुल, सुरेंद्र किनी, त्यानंतर सूरज जाधव, पवन पाटील यांनी सुद्धा मात्र खूप चांगल्या प्रकारचं कमेंट केलेले आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच पवन पाटील. त्यानंतर शरीफ खत्री यांनी मात्र सुद्धा चांगल्या प्रकारचं कोळीवाड्याचे आहेत. भरत भोईर, सूरज जाधव, काव्य राऊत, त्यानंतर प्रभात तरे, प्रियाल राऊत, रोहित राले, वरद भोईर, योगेश सावंत या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. चंद्रकांत गावड यावेळेला मात्र चंद्रकांत गावडचा हा शब्द खरा ठरतोय की सांगितलं की षटकार मार आणि चेंडूला मात्र या ठिकाणी फेकून दिलंय. 6 धावन करता. व्हॉट अ शॉट. फ्रेंडशिप 11 कोळीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 हात करतोय. धावसंख्या 26 रन 26 धावा फलकावर. क्या बात है यश. जबरदस्त. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब. आणि खऱ्या अर्थानं म्हटलं जातं की सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है. आणि त्यामधलं यश याचं मी कौतुक करेन. व्हॉट अ बॅटिंग. सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. 7 चेंडूमध्ये 18 धावा. जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी. चेंडू फेकून झाले ते 4. धावसंख्या 26. ऑस्टन पावकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. विलास सडळ मात्र सांगतायत की पैसा वसूल मॅच पाहायला मिळत आहे. सागर गावड, मयूर वैद्य यावेळेला ऑफ साईडला मिस टायमिंग जरूर झालाय. गॅटिंग मान करताय झेल खाली स्पेशल खेळाडू आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. एक मोठी विकेट मात्र या ठिकाणी मिळते. यशने मात्र चांगल्या प्रकारचं काम केलं आणि तंबूच्या आसऱ्याला रिस्पॉन्सिबिलिटी काय असते हे मात्र दाखवलं आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. क्रिकेटचा चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला रे. क्रिकेट चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला. थँक्यू डिझो थँक्यू. वेलकम बॅक. 26 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर धावांची गती 26 रन 26 धावा 5 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. पंकज पाटील कोपरेवरून सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. मॅन ऑफ द सिरीज बॅट देणारे मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मयूरजी पाटील मयूर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत स्वतः पाहायला मिळतात आणि खूप मोठमोठ्या स्पर्धेत मात्र त्या एंट्र्या टाकत असता आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती 26. शिरसाड स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळेल. अहमदनगर हा मात्र संघ मयूर स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज
यावेळेला मोठा फटका ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. जयेशचं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 27 धावा. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 27-13.50 ची सरासरी. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करतोय ओमकार बॉयज मताने आणि क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय फ्रेंडशिप 11 कोळीवाडा हा वसई वरून आपल्याला संघ पाहायला मिळतोय. तर दोन्ही संघांमध्ये एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. शमशीरे ताने है माहे भवानी, सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. धावांची गती जर आपण पाहिली 27 धावा. सुनील घरत मात्र जॉईन झालेत. कल्पेश शेंडे या ठिकाणी जॉईन झालेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सागर गावड, स्वप्नील मोरे, राहुल गायकवाड, दिनेश किनी या ठिकाणी जॉईन झालेत. निलेश म्हसे, हेमंत राऊत, त्यानंतर अक्षय जाधव, भुप्या पाटील मात्र या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. दीपक वैती, जयवंत किनी मात्र या ठिकाणी जॉईन झालेत. तर रोहन घरत पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मॅकमिलन मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. आयवन पुढे सरसावत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 धावा. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 चा हा शानदार सोहळा. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून जी ओळखली जाते ती आमदार चषक. कारण प्रत्येक सामने हे चुरशीचे आणि चित्त थरारक आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच या स्पर्धेला पुन्हा एकदा माझ्याकडून मानाचा मुजरा असेल. आमदार चषक 2021 ला धावसंख्या 28 रन, 28 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि 28 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन येणारा फलंदाज मिस्टर दीपेश पोटेन्शियल आहे. या खेळाडूकडे काबिलियत आहे. यावेळेला मात्र ऑन साईडला जसं मी म्हटलं आणि दीपेशने मात्र यावेळेला आवर्जून हा फटका खेचला. 6 धावा. What a shot, maximum 6 into the stand. धावसंख्या 34 रन, 34 धावा, 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ आपल्याला पाहायला मिळतो. मॅकमिलन एका साईडला जर आपण पाहिलं तर दीपेश षटकार आल्यानंतर मात्र स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं हे दाखवलं गेलं. ते मॅकमिलनने गुड डिलिव्हरी. ऋषिकिनी मात्र या ठिकाणी जॉईन झालेत. मयूर वैद्य, आयान, स्वप्नील मोरे, संजय मात्रे, कुणाल भुईर. यावेळेला मात्र ऑन साईडला स्टँड अँड डिलिव्हर शॉट. युवराज युवीची आठवण करून देणारा हा फटका चेंडूला पाठवलाय 6 धावांकरता. मॅक्झिमम 6. क्या बात आहे दीपेश. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकार येतोय आणि ओमकार बॉयज मताने संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 40 या धावसंख्येवर. प्रल्हाद सालकर, हर्षल पाटील मात्र या ठिकाणी जरूर उभारती सितारे मात्र त्यांनी टायटल केलेलं आहे. काव्या राऊत, आनंद सुतार, लतेश मेहर जे मात्र आपण पाहतोय मॅन फ्रॉम वाडीचे आहेत. संकेश गावड, भरत भोईर, कुणाल भोईर, योगेश, रोहन घरत, सूरज जाधव, थँक्यू व्हेरी मच जॉईन झालेत आपण. धावसंख्या फलकावर 40. ओमकार बॉयज मताने संघाची स्थिती. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जणू काही आपण रिप्ले पाहिला अशा पद्धतीने हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. मात्र विनय
विनय येत आहेत. विनय काहीतरी सांगतायत आपल्या पार्टनरला, गोलंदाजीला धीर देत आहेत मॅकमिलनला. धावांची गती जर आपण पाहिली तर 46 रन 46 धावा. 3 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या बॅटमधून दीपेशच्या. अप्रतिम सुंदर चेंडू होता. यावेळेला चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. रांगोळीकार मात्र या ठिकाणी उपस्थित होतात. प्रमोद किनी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 46 रन 46 धावा फलकावर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत एक्झॅक्टली आणि 15.33च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. ओमकार बॉईज मताने या संघाची स्थिती आपण पाहू शकाल. हर्ष किनीने सुंदर मात्र या ठिकाणी फटका पाहायला मिळाला, खूप छान. अक्षय महाडिक हे सुद्धा जॉईन झालेत. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत जे जॉईन झालेले आहेत रोहन घरत, प्रियल राऊत, काव्य राऊत, श्रीकांत आपटेकर यांनी सुद्धा ऑल द बेस्ट म्हटलेलं आहे. कांदिवलीचे स्टार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर पाहिलं तर गोपीचंद तोडकर, अमोल किनी, भरत भोईर, काव्य राऊत, त्यानंतर गोळ्या कडेल, प्रियाल राऊत, त्यानंतर शेख आरफ, मात्र हर्ष किनी, दीपक वैती यांनी मात्र सांगितलंय की ज्या पद्धतीने दीपेश फलंदाजी करतोय अप्रतिम युवराज सिंगची आठवण ताजात करून देताना, म्हणूनच मी युवराज सिंगचं मात्र नाव घेतलं. कारण एक स्पेशालिस्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं वर्ल्ड कपच्या माध्यमातून असो संकट मोचक मात्र धोनीला म्हटलं गेलं, परंतु मॅच विनिंग पारी खेळणारा युवराज सिंग हा खऱ्या अर्थानं मात्र खूप गाजला पूर्ण वर्ल्ड मध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 46 रन 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि ओमकार बॉईज मताने हा संघ मजबूत स्थितीमध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येईल मिस्टर गॅटिंग मानकर, ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता. यावेळेला ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका, बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि आमच्या कॅमेरामॅन अनुराग चव्हाण यांच्या अभिवादनासाठी हा चेंडू निघून जातोय. नाईस टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 50 धावा फलकावर ओमकार बॉईज मताने या संघाच्या. ऑन साइडला सुरेख पद्धतीने बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना एकदा वर्जित केली जाते. दीपेश मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेत आहेत कारण त्यांना माहिती आहे की लेफ्ट हँडेड गोलंदाज असल्यामुळे कदाचित ऍडव्हान्टेज मला मिळू शकेल आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी स्वतः स्ट्राईक एंडकडे जात आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 51 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट सफाळे अग्री समाज यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच. प्रशांत जाधव, तदनंतर जोडले गेलेत गोळ्या कडेल, रवींद्र पाटील, रोहन गरत, कौशिक पाटील, हर्ष किनी, योगेश सावंत, कल्पेश शेंडे हे सुद्धा जोडले गेलेत. यावेळेला ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 53 रन 53 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दीपक वैती यांच्याकडून मात्र मथाने संघाकडून दीपेश नावाचे युवराज सिंगला मात्र शुभेच्छा असतील. योगेश सावंत, प्रियाल राऊत यांनी सुद्धा, राजेश वैद्य यांनी सुद्धा सांगितलं 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 53 धावा फलकावर. सुपर. पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश, एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका, चिप शॉट आहे, पायाचा जयेश मात्र पुढे सरसावला गेला होता. शेवटच्या मोमेंटला अटेम्प्ट करू शकला नाही व्यवस्थित आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 55 धावा चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत गॅटिंग मानकरचे 4 चेंडूचा खेळ झालाय. याच खेळाडूला मात्र मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली होती, ती जुचंद्रच्या मैदानात. तोच खेळाडू गॅटिंग मानकर पाहायला मिळतो. दीपेशचं मी कौतुक करेन, चिकाटी प्लेअर आहे, धावा खोऱ्याने वाहतोय, बॅटिंग स्थान जबरदस्त पाहायला मिळतो. यावेळेला ऑन साइडला युवराज सिंग कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय 6 धावांकरता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 61 धावा. फॅब्युलस शॉट. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो, परंतु चिप शॉट आहे, सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता.
परंतु जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकाल व्हॉलीबॉल प्रमाणे पास केला हा चेंडू आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 67 67 धावा विजयासाठी 68 धावांचं लक्ष्य असेल. या आपण टॉस कडे जाणार आहोत. दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. एका साईडला शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर मयूर स्पोर्ट्स स्पॉन्सर बाय आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल i11 बोळिन्स. त्या ठिकाणी प्रशांतजी अदवडे मात्र आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जॉईंट होतील दोन संघांचं ओपिनियन घेण्यासाठी. या आपण जाऊया. पहिला सामना हा खुला गट मधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. i11 बोळिन्स वर्सेस शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. तर 68 धावांचं लक्ष्य काय दीपेशने करामत केली. जबरदस्त विलक्षण कामगिरी. 9 चेंडू 34 धावा ताबडतोड फलंदाजी. व्हॉट अ बॅटिंग इनक्रेडिबल इनिंग पाहायला मिळाली. तर सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना मात्र या ठिकाणी आम्ही अपडेट देतोय. भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया सेकंड इनिंग मध्ये मात्र त्यांनी 312 आणि डिक्लेअर केलं. 6 गडी बाद झाले आणि एकंदरीत भारतीय संघाला 378 धावांचं लक्ष्य समोर ठेवले गेले. आतापर्यंत 29 धावा झाले. रोहित शर्मा 17 वर खेळतोय आणि शुभमन गिल 13 वर खेळतोय. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थँक्यू व्हेरी मच पाटील नेटवर्क. नितेश पाटील या मला अपडेट देतात. धन्यवाद. थँक्यू प्रमोद. सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2021चा अतिशय महत्त्वाचा खेळ आपण या ठिकाणी बघतोय तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं. आणि आता बोळिन्स वर्सेस अहमदनगर असा एक मोठा सामना आपण बघणार आहोत. दोन्ही मातबर संघ आहेत. चला टॉस साठी यायचंय. i11 बोळिन्सचा संघनायक आपण टॉस साठी या प्लीज. दत्तात्रय पाटील यांना विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आपण टॉस बॉक्स मध्ये या. आदरणीय दत्तात्रय पाटील सरांना विनंती आहे. बोलिन्स के कप्तान को मैं दरख्वास्त कर रहा हूं प्लीज हमारे कॉम्बॉक्स की तरफ आइए. और अहमदनगर के कप्तान अहमदनगर के कप्तान को मैं दरख्वास्त कर रहा हूं आपको भी हमारे कॉम्बॉक्स की तरफ आना है. बोळिन्स संघाचा संघनायक यालाही विनंती आहे आपण देखील आमच्या समालोचन कक्षाकडे यायचंय. त्याचबरोबर इथे टॉस बॉक्स मध्ये यायचंय प्लीज. मयूर या ठिकाणी दाखल झाले. बोलिन्स टीम के कप्तान को गुजारिश है समय ज्यादा नहीं जाना चाहिए. बोलिन्स आमदार चषक 2021 का आज का ग्रैंड फिनाले का दिन है और तीसरा मुकाबला बहुत क्रूशियल होगा. लेकिन ये जो मुकाबला जिसमें बहुत सारे सुपरस्टार खेलने वाले जैसे कि हमारे साथ मयूर जी जुड़ चुके हैं एज ए कैप्टन. इनका रोल बहुत बड़ा होगा. मयूर स्पोर्ट का रोल भी बहुत बड़ा है. बहुत अच्छा काम कर रहे हैं जो कि अपने पैशन को एक बार फिर प्रोफेशन बना रहे हैं. वो बहुत बड़ी बात है. i11 के कप्तान मान्यवर निश्चित या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. तर नक्कीच थोड्याच वेळात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुन्हा एकदा वळणार आहोत. प्रशांतजी. तर 68 धावांचं लक्ष्य 17च्या सरासरीने मात्र खेळावं लागेल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं दोन संघांमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. रोहन गरत यांनी सुद्धा कॅमेरामॅनला मानाचा मुजरा केलेला आहे. खरोखरच चांगल्या प्रकारचे कमेंट रुपेश कारभारी असतील, गोळ्या कडेल असेल, योगेश किनी मात्र या ठिकाणी जॉईन झालेत. योगेश सावंत, मिलिंद किनी, तनिष्क गावड त्या ठिकाणी नाईस बॅटिंग दीपेश असं कमेंट केलेले आहे. त्यानंतर प्रफुल्ल सरवणकर यांनी सुद्धा सांगितलंय भरत भोईर, अंकुश राऊत, दीप म्हात्रे, त्यानंतर योगेश किनी, प्रियाल राऊत, राकेश म्हात्रे, ईशांत जाधव, दिनेश किनी, त्यानंतर ऋषी किनी, प्रियाल राऊत, हेमंत तुंबडा, काव्या राऊत, हर्ष किनी यांनी सुद्धा सुंदर कमेंट केलेले आहे. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. रोशन घरत, अरविंद पाटील हे सर्व जॉईन झालेत. मात्र मॅच पाहण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं. स्टार्ट ऑफ द मॅच. या आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एडवन सावरपाडा संघाकडून मथाने संघास मात्र हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. योगेश सावंत, पहिला चेंडू ऑन साइडला, गॉडसनचा हा फटका पाहायला मिळतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण की मात्र या वेळेला थर्ड मॅन, यावेळेला आपण पाहतोय की थर्ड अंपायर आपण पाहू शकाल जे लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षण केलं होतं. रोखलाय की बाउंड्री लाईन टच आहे की आतमध्ये मात्र या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झेल टिपला गेलाय.
थोड्याच वेळात डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल की सुपर कॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. नाईस ब्रिलियंट कॅच. कॅच नाही यावेळेला आपण पाहतोय की की चेंडू रोखला गेलाय. ज्या पद्धतीने आपण पाहतो रन्स काढलेले नाहीये ना पंच नाहीये. सुंदर मात्र या ठिकाणी आपण पाहतो की यस रन्स नाहीये. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. सुपर फिल्डिंग क्या बात आहे. या ठिकाणी थर्ड अंपायरचं डिसिजन आपण पाहिलंय. पूर्ण क्लीन अँड क्विट आपल्याला पाहायला मिळतं. अलंकार भोईर मात्र या ठिकाणी जॉईन झालेत तर त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. सुपर फिल्डिंग. पहिल्याच चेंडूवर मात्र धाव रोखली गेली. खऱ्या अर्थानं षटकारच मात्र रोखला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम सुरेख चेंडू खूपच बाहेर म्हणता येईल. यावेळेला आपण पाहतो की आउटसाइड द ऑफ स्टंप वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवर 68 धावांचं लक्ष आहे. सामना मात्र चुरशीचा होईल का याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश. यावेळेला पाहिलं नाळ पुन्हा एकदा मात्र खूपच बाहेर. गॉडसनला माहिती आहे की आपण सफल झालो नाही तर पंच मात्र आपल्याला बेनिफिट देतील. मलिंग किनी वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये धावांची गती 2 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अरुण किनी वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. बलवंत वैद्य, साहिल जगदाळे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. प्रसाद आंबरे. पुन्हा एकदा दीपेश. यावेळेला पाहिलं ऑन साइडला सफल झालेत. चेंडू मात्र निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. 2 क्षेत्ररक्षक मात्र त्या चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडूला उचलेपर्यंत फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचते फलकावर 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. चेंडू फेकून झाले ते 2 आणि पहिल्या षटकातील एकंदरीत जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 4. ओमकार बॉयज मताने वर्सेस फ्रेंडशिप 11 कोळीवाडा या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. ऑफ साइडला खोलवर चेंडू होता. यावेळेला दीपेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये फेकी तर जरूर होती त्याच ऍक्शन मध्ये. कारण 9 तरुणाला मात्र आता स्फूर्ती मिळते ती रवींद्र जडेजा सरांकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता दीपेशने अप्रतिम गोलंदाजी. सहजता सुंदरता काय असते हे मात्र या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निक स्नेक यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेत. त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आदरणीय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वर्गीय रुपेश किनी यांच्या स्मरणार्थ श्री किरण गावडे यांच्याकडून 5000 रुपये या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलंय. चेंडू मात्र निघून जाईल. यश याच्या हातामध्ये. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. तसेच आदरणीय श्री परशुराम नांगूर घरात विरातन बुद्रुक यांच्याकडून 1000 रुपये आर्थिक सहाय्य आलेत. मंडळ त्यांचं टाळ्या बाजून आभार व्यक्त करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 6 धावा. पहिला फलंदाज गॉडसन या ठिकाणी मात्र आपल्या संघासाठी जास्त वेळ मात्र या ठिकाणी तग लावून राहिला नाही आणि फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये येताना पाहायला मिळतोय. किरण सराई मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौस्तुभ पाटील यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी आम्ही जॉईन झाले. तर थँक्यू व्हेरी मच. जय म्हात्रे. या पण ऐकूया तत्पूर्वी एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू धन्यवाद सुभाषजी. धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा खानिवडे गावाचं नाव येतं तेव्हा युवा चषक डोळ्यासमोर येतो. कारण टेनिस क्रिकेटची महाराष्ट्राची आख्यायिका म्हणजेच कृष्णा लक्ष्मण सातपुते यांनी 33 षटकार ठोठावले होते. प्रतिम सुरेख टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. आम्ही त्यांच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर दीपेशने काही कमालीचं षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 6 धावा. नितीन पलशेतकर हे सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जॉईन झालेत. राजेश पाटील, प्रियाल राऊत, कौस्तुभ पाटील. यावेळेला ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय. टक्कन आवाज आला याचाच अर्थ आपण पाहतो टेक्निकली साऊंड सिस्टम स्वीट टायमिंग. 6 धावा. पहिलं षटक कंप्लीट आणि धावसंख्या फलकावर तब्बल जाऊन पोहोचते 12 धावा. 12 रन्स.
थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट. गणेश कारभारी यांचं षटकार आणि स्वागत आमच्या मुख्य मंचाच्या समोर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर लेजंड क्रिकेटर म्हणून मास्टर खेळतायत. धावसंख्या 12 रन्स. सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. फ्रँकी मात्र या ठिकाणी दर्शवतात काल मला मॅन ऑफ द मॅच का मिळाली त्याचं फॉर एक्झाम्पल देत असताना, कारण माझ्याकडे तेवढे चांगले शॉट सिलेक्शन आहे, तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा मी खेळाडू आहे आणि आत्मविश्वास आणि आवड जर असेल क्रिकेटच्या मैदानात तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये मित्रांनो. आणि तेच फ्रँकीने मात्र या ठिकाणी करून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 12 धावा. प्रदीपजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या 12. पहिलं षटक कंप्लीट झालंय. कौस्तुभ पाटील थँक्यू व्हेरी मच. राहुल अधिकारी यावेळेला ऋषिकीने, हेमंत राऊत, अल्वेन अल्मेडा, स्वप्नील मोरे, अलंकार भोईर, योगेश पाटील यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मंगेशजी पाटील कांदरपाडा यावेळेला कांदरपुरे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य 2000 रुपये आले, त्यांचं खूप खूप धन्यवाद. तर वाईटचा इशारा श्रीकांत भोईर यांच्या माध्यमातून येतोय. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स 13 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. फ्रेंडशिप 11 कोळीवाडा हा संघ वसई तालुक्यातून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय, तर एका साईडला मताणे हा संघ पालघर तालुक्यातून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. अर्थातच पालघर जिल्ह्यातले हे दोन धुरंधर खेळाडू आमने सामने. यावेळेला पाहिलं न्यायालयाला पुन्हा एकदा मात्र गॅटिंग मानकरने हा चेंडू सोडला. बाकीचं काम पंचांवर सोपवलं आणि पंच यावेळेला वाईटचा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेशजी पाटील कांद्रेभुरे यांच्याकडून 2000 रुपये आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलेलं आहे, त्यांचं खूप खूप धन्यवाद. मंगेश पाटील स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या कॅमेरामॅनच्या अगदी बाजूला. पंचांकडे दाद मात्र अपील लाऊड होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. धावांची गती स्कोरबोर्डवर 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात तुल्यबळ आहेत, परंतु क्रिकेटच्या मैदानात जो जिता वही सिकंदर. इथे धावा जर अचीव करायच्या असतील तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल गॅटिंग मार्कर आणि फ्रँकी या दोन फलंदाजांना. परंतु अमितची मात्र यावेळेला विकेटची भूक काही मिटणार नाहीये. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी वाईट वर वाईट येत असताना आपण पाहतोय 3 वाईट फेकले गेलेत. आतापर्यंत 15 धावा, 15 रन्स, 68 धावांचं लक्ष आहे. एक चेंडूचा खेळ झालाय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मायकल होल्डिंग याचं आदराने नाव का घेतलं जातं, कारण त्याने वन डे क्रिकेट इतिहासामध्ये 5473 चेंडू फेकले, परंतु एक सुद्धा वाईट फेकला नाही. हा वेस्ट इंडिज संघाचा सुंदर गोलंदाज. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतो शॉर्टपुलचा फटका, चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. रोहन गावडे यांच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 16 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर कमेंट येताना दिलीप भोईर सांगतात की चुरशीचा सामना हा जरूर होईल. जितू पालन मात्र या ठिकाणी जरूर आपल्याला जॉईंट होताना पाहायला मिळत आहे. जय म्हात्रे, त्यानंतर ओंकार पावसे, ऋषिकेरी, थँक्यू व्हेरी मच या सर्वांचं. धावसंख्या 16 धावा. पाहिलं बॅट अँड पॅडचं व्यवस्थित समन्वय. ऑन साईडला मात्र या ठिकाणी चेंडू निघून जातोय. एकदा वर्जित केली जाईल. तन्मय मात्र पुढे सरसावले गेले होते. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आहे. धावा थांबवल्या, जरी 3 वाईड आले तरी सुद्धा मात्र 2 सिंगल आणि 1 डॉट मात्र या ठिकाणी फेकले गेलेत. धावसंख्या 17 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका जरूर होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल दीपेश याच्याकडे सुंदररित्या मात्र झेल टिपला गेला. फलंदाज बॅक टू द डगआउट. या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. आई माझी कवीरा दुर्गा. मिस्टर नितीन जंगम, टेनिस क्रिकेटचा एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम नितीनजी जंगम, आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. ज्यावेळेला रॉकी ग्रुप चषक झाला त्यावेळेला त्यांची मुलाखत घेतली होती. त्यांनी सांगितलं या सफाळ्या विभागामध्ये विटी लाईन मध्ये खेळण्यास खूप मजा येते आणि अशी मैदानं आम्हाला मात्र भाग्य लाभत नाही की मात्र अशी मैदानं आम्हाला मिळतात मुंबईमध्ये, परंतु इथे मात्र भाग्य लाभेल यात काही शंका नाहीये. धावांची गती 17 धावा, 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साइडला पुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. 311 स्टँडच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी सलामी दिली जाते. 6 धावा. गुड शॉट.
आई माझी एक वीरा माऊली गो आगरी कोल्यांना पावली आई माझी एक वीरा धाव संख्या जर आपण पाहिली तर 23 धावा फलकावर पाहायला मिळतात. सामना मात्र या ठिकाणी चुरशीचा होईल. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकाल. फ्रँकी सारखा खेळाडू मात्र या ठिकाणी लयबद्ध झालाय. खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडले असं दृश्य पाहायला मिळतं या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांकडे दाद जरूर मागितली होती. जे अपकमिंग आहेत ग्रामीण भागातले खेळाडू त्यांनी रोहन गावड यांच्याकडून मात्र शिकावं. कारण काही असे यष्टीरक्षक असतात की अपील ही मात्र लेग स्क्युअरच्या पंचांकडे करतात. म्हणून जर अपील तुम्हाला करायची असेल कॉट बिहाइंडची तर मात्र तुम्ही मेन पंचांकडे अपील करा. त्याचं बेनिफिट तुम्हाला जरूर मिळेल. फक्त क्रिकेट पाहू नका. फक्त क्रिकेटच्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी मात्र अद्यावत करा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 45 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 45 धावा हे फ्रेंडशिप 11 कोळीवाडा या संघाला आपण पाहू शकाल. राजेश वैद्य यांनी मात्र खूप छान पद्धतीने मात्र कमेंट केले. आमदार चषकाचे प्रथम वर्ष असताना आयोजकांनी केलेली उच्च कोटीची तयारी वाखाणण्या जोगे आहे. अखीव रेखीव समतल सुंदर मैदान या राजेश वैद्य थँक्यू व्हेरी मच. रोहित शिंगाडे मात्र या ठिकाणी जरूर जॉईन झालेत. आदर्श मोहिते मात्र या ठिकाणी जरूर जॉईन झालेत. या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. हिमांशु सोलंकी, केतन बोने, प्रियाल राऊत, तुमडा काशीनाथ, तदनंतर पियुष चौधरी, अविनाश पाटील, हर्ष पाटील. एक चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळतं. 12 चेंडू आणि 45 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. ऑल इज वेल ही स्पर्धा. फलंदाज विनय दुनी मॅन ऑफ द मॅच चे हिरो ठरणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क फ्लिक केला जातो. चेंडू वाईडिश लॉंग ऑन कडे वळतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 धावा. सामना चुरशीचा होईल यात काही शंका नाहीये. कारण हे दोन फलंदाज लयबद्ध झाले. चेंडू मात्र आतापर्यंत फ्रँकीला फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेत. कारण आतापर्यंत त्यांनी 2 षटकांचा खेळ साकारला ज्यामध्ये 2 षटकार आले. 13 धावा आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये मात्र जमविल्या गेल्यात. गुड बॅटिंग बाय फ्रँकी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर कुशल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. गुड डिलिव्हरी. कुशलचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने मात्र टिचून मारा करतोय. ऑफ्टमच्या बाहेर जेवढे चेंडू तुम्ही पिच करतील तेवढा बेनिफिट हा मात्र गोलंदाजाला आणि संघाला होताना आपल्याला पाहायला मिळतो. मोहम्मद सिराज या अगोदर जर आपण पाहिलं तर त्या खेळाडूला डच्चू दिलं होतं भारतीय संघातून मात्र येण्याच्या अगोदरच एक दिवसीय सामन्यात. परंतु कसोटीची कॅप मिळाल्यानंतर त्याला वेगळाच आनंद झाला. भारताचं राष्ट्रगान ज्या वेळेला झालं तेव्हा मात्र त्याचे अश्रू मात्र खूप ओसांडले गेले. कारण ही खरी जर आपण पाहिली तर आर्थिक बिकट परिस्थितीतून मात्र मोहम्मद सिराज आला आणि आता मात्र चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 26 रन 26 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 रन. 10 चेंडू आणि विजयासाठी 42 धावा. 10 चेंडू 42 धावा. 2 ते 3 मोठे फटके पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येतील. त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला सरप्राईज डिलिव्हरी. क्या बात आहे कुशल. समोरचा फलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश घरत या ठिकाणी जय घरत उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या 26 26 धावा. आता मात्र चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 42 धावा. मनोज पाटील हे सुद्धा मात्र आजच्या दिवसात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अरविंद पाटील, अनिल रापसे, प्रथमेश ओगे मात्र या ठिकाणी मस्त मॅच चालू आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. विकी गोरेकर आडणे या ठिकाणाहून मात्र त्यांनी सुंदर मात्र या ठिकाणी कमेंट केली गेली. थँक्यू विकी. यावेळेला वाईटचा इशारा. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 27 धावा. चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 41 धावा. दोन्ही फलंदाजांनी मात्र एकमेकांना यावेळेला जरूर धीर दिलाय. एकमेकांची बातचीत झाली की आता मात्र आपल्याला चांगलं खेळावं लागेल. अल्पेजी भोईर आमच्या डाव्या साईडला खूप चांगलं व्यक्तिमत्व. शामरावजी घरात या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर पंच आहेत. तुम्ही मात्र अपील या ठिकाणी मात्र डिसिजन मागू नका कारण एक मोठी स्पर्धा खेळत आहेत.
आणि हे हॅबिट मात्र सोडून द्या मित्रांनो, तुम्ही चांगले खेळाडू आहात, कारण पंचांचा अपमान होतो अशा वेळेला, कारण त्यांना बोलवलं गेलंय. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते दोन संघांमध्ये. तर नक्कीच अजून एक सुंदर बातमी येते अल्पेजी भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत फलंदाज बाद होते, धावसंख्या 28. तर अल्पेजी भोईर थोड्याच वेळात विशाल पाटील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी मात्र उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी स्पोर्टचे शूज या ठिकाणी स्पॉन्सरशिप करणार आहेत आणि ते चांदीपुरून थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम या ठिकाणी करणार आहोत. नुकतंच आमचं या ठिकाणी बोलणं झालं. विशालजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल आणि आपला जरूर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी या ठिकाणी खरोखरच आपण चांगल्या प्रकारचं सहकार्य करतायत, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या 28 धावा. गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम एक्सलंट डिलिव्हरी. काही कमालीची चेंडू पाहायला मिळत आहेत कुशलच्या गोलंदाजीतून. आपण पाहू शकाल धावांची गती जर आपण पाहिली तर 5 चेंडूचा खेळ झाला, 28 धावा. धावा थांबवल्या पूर्णपणे. आपण पाहतो मथाने संघ काय अप्रतिम मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आदर्श मोहिते, थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू म्हणता येणार नाही, खूपच बाहेर आणि चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 29 धावा. आपण पाहतोय मित्र, ही स्पर्धा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत. मात्र आमदार चषक 2021चा हा क्रिकेटचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कुशल आपल्या गोलंदाजी मार्कवर. 7 चेंडू आणि 40 धावा. 29 धावा, 39. 7 चेंडू, 39 धावा. चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मात्र या ठिकाणी गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला, मात्र या ठिकाणी जरूर खेळलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. आणि एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 30 रन्स, 30 धावा. I11 बोळीन संघाचा कर्णधार. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. तर 30 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. प्रतीक घरत मात्र नाईस बॉलिंग, कुशल असं म्हटलं गेलंय. एक चांगलं क्रिकेट. राजेश वैद्य मात्र नेहमीच चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करतायत. ओंकार बॉईज मताने आगाऊ जरूर अभिनंदन. विजयी भव असेल, परंतु 6 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा शेष आहे. 6 चेंडू 38 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. 2 कॅमेरामॅनचं खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कॅप्चर काय करतायत, जबरदस्त, अप्रतिम. अनुराग चव्हाण, एका साईडला साहिल शेख आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतो चेंडूला फेकून दिलाय. गुड शॉट. 6 धावा. तर या षटकाराने मात्र प्राण भोईर आणि हरेश्वर किनी यांचं हार्दिक स्वागत केलं जातं. या षटकाराने त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या 36 रन, 36 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या षटकातील पहिला चेंडूवर मात्र या ठिकाणी हल्ला बोल केला जातोय, प्रहार केला जातोय. सौरभ किनी मात्र या ठिकाणी जरूर जॉईंट होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेला मोठा फटका, हुकचा फटका कन्वर्ट केला गेलाय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. आखूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा येत आहेत. धावसंख्या फलकावर 40 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात.
या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय एक प्रेरणास्थान क्रिकेटचं असेल कोण तर भरतजी लोहार सर, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. एक टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार, खऱ्या अर्थानं लेजंड क्रिकेटर भरतजी लोहार सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. क्रिकेटच्या परिपूर्ण नसा मात्र माहीत असलेले असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. परिभाषेत म्हणायचं झालं तर भरतजी लोहार जबरदस्त आपण पाहतो की ज्या वेळेला भारताच्या बाहेर सुंदररित्या मात्र जो वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळाला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्याचे मात्र शिल्पकार राहिले गेले होते भरतजी लोहार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज खऱ्या अर्थानं मात्र या ठिकाणी जरूर पदस्पर्श त्यांचे या ठिकाणी लागतायत. तर आपण या जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मिस्टर प्रशांतजी आदवडे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. यावेळेला मात्र चेंडू सरळ मस्तकाला जाऊन चेंडू आदळतोय. कोणत्याही प्रकारची दुखापत न हो, लेगबाईचा इशारा विरल नायर यांच्याकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 43 रन्स, 43 धावा या फलकावर. मात्र एकतर्फे आता सामना झुकताना पाहायला मिळतो. येस, ॲब्सोल्युटली राईट दीपक वैती. खूप उशीर झालाय, असे फटके मात्र पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये यायलाच हवे होते. तर या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि जबरदस्त अप्रतिम अभिनंदन ओमकार बॉयज मथाने. प्रमोद, थँक्यू व्हेरी मच. अत्यंत महत्त्वाचा सामना समाप्त झालाय आणि मथाने संघाने एक विडा गुरु सुधाकर संखे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की गुरु संखे प्लीज आपण व्यासपीठावर या ठिकाणी यायचं आहे. खूप छान व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख. टी शर्ट त्यांनी 22 टी शर्टचं 100 टी शर्ट मात्र या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेले आहेत, जे आपण येल्लो मध्ये पाहतो. सुधाकर संखे स्पॉन्सर बाय मात्र गुरु संखे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. प्रमोद, थँक्यू व्हेरी मच. भरत लोहार सर आपल्या बरोबर आहेत. टेनिस जगतामधले लिजंड खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज त्यांनी टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय घेतात ते बघूया. अच्छा, आम्ही फिल्डिंग करू. ज्या पद्धतीनं ही स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये 4 षटकांचा सामना असेल, समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? ग्राउंडच्या हिशोबाने म्हणजे ज्या हिशोबाने आता बघितली थोडा वेळ मॅच, एक आम्ही त्यांना 35-40च्या आत रोखायला हे करू. कारण बहुतेक टेनिसचा बॉल वाटतोय मला, हां, ज्या हिशोबात जातोय. तर ग्राउंड खूप चांगला असल्यामुळे आणि सर्कल पूर्ण असल्यामुळे आणि आत्ता एवढा लांबून आल्यामुळे थोडं फ्रेश लेग राहतील म्हणून आम्ही फिल्डिंग करणार आहे आणि त्यांना एक म्हणजे 40पर्यंत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. निश्चितच. आज तुमच्याकडे जे काही खेळाडू आहेत त्याच्यामुळे अजून काही लिजंड खेळाडू आहेत की नवीन चेहरे आहेत? नाही, मेहमूदभाई आहे ना, मेहमूदभाई आहे, मी आहे आणि सगळे नवीन म्हणजे श्रेयस कदम आहे, परत राज गोटणकर आहे आणि आमची बँड्रातलीच पोरं आहेत सगळी. ओमसाई बांद्रा आहेत. बऱ्यापैकी टीम आहे. थँक्यू सर. आमच्याशी तुम्ही चर्चा केल्याबद्दल. बोळी संघाने टॉस जिंकलेला आहे. मयूर, तुझंही स्वागत आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे आणि अहमदनगर थोडंसं नाव बदललंय, खेळाडू देखील बदललेत की खेळाडू तेच आहेत? खेळाडू तेच आहे. खेळाडू तेच आहेत. तर तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि जास्त वेळ घेणार नाही, सामना सुरू होतोय. एक महत्त्वाचा सामना असेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथंच दिला जाईल आणि मी मथाने संघाला विनंती करेन सगळ्यांनी या, जरा 2 मिनिटं या. त्यांनी एक विडा उचललाय. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी अपसेट